बटाटे स्वच्छ धुवून घेणे. बटाटे कट करून घेतलेले आहेत. आपण आता बटाट्याला बॉईल करून घेऊयात. कट करून घेतले, त्याचं कारण पटकन बॉईल होतील. आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. बटाटे शिजतील एवढं आपण असं पाणी टाकूयात कुकरमध्ये. बॉईल करण्यासाठी ठेवलेला आहे. आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. चला तर आपले बटाटे आता उकडलेले आहेत, तर आपण काढून घेऊयात. छान प्रकारे सॉफ्ट असे उकडलेले आहेत, तर आपण थंड करायला ठेवूयात. छान असे मऊसर उकडलेले आहे. आपण ह्याचे आता कवर काढून घेऊयात, जेणेकरून भाजीमध्ये असे वेगळे वेगळे होणार नाहीत ह्याचे कवर. खंबीर आपण आता घेऊन घेऊयात. सामग्री कट करून घेऊयात. टोमॅटो बारीक कसा कट करून घेऊयात. टोमॅटो कट करून झालेला आहे. आता आपण कांदा बारीक बारीक कट करून घेऊया. छोटे छोटे असे आपण 2 कांदे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर मोठाच एकच कांदा असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता. कांदा कट झालेला आहे, तर आपण हिरवी मिरची बारीक बारीक अशी कट करून घेऊया. म्हणजे आपल्याला तसं तर लाल तिखट पण टाकायचंच आहे, पण हिरवी मिरचीनं अजून टेस्ट वाढन, त्यासाठी आपण पावभाजीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला मटर लागणार आहेत. त्यासाठी आपल्याकडं शेंगा उपलब्ध आहेत, त्यामुळं आपण सोलून घेऊयात. तुमच्याकडं जर सोललेले असेल तर तुम्ही यूज करू शकता. पावभाजीसाठी आपल्याला लसूण जिरेची पेस्ट लागणार आहे, त्यासाठी आपण लसूण शिलून घेऊयात. आपला लसूण शिलून झालेला आहे, तर आपण तोपर्यंत आपले बटाटे थंड झालेले असतील तर आपण त्याचे कवर काढून घेऊयात. बटाटे एकदम सॉफ्ट शिजलेले आहेत, त्यामुळे एकदम इझी कवर निघत आहेत. बटाटे असेच शिजून घ्यायचे आहेत. आपण भाजीसाठी बटाटे मॅश करून घेत आहोत, तर आपण लसूण जिरेची पेस्ट करून घेऊया. आपण आता लसूण हे करून घेऊयात, बारीक करून घेऊयात. छान भाजीनुसार आपण ऑइल टाकून घेऊयात. गरम तेल झाल्याच्या नंतर आपण मोहऱ्या टाकून घेऊयात, म्हणजे छान तडतड हे होतील.
छान मोहऱ्या अशा तडतडीत झालेल्या आहेत, तर आपण कांदा टाकून घेऊयात. कांदा असा ब्राउनिश होईपर्यंत तळून घेऊयात आणि आता आपण हिरवी मिरची तळायला टाकूयात. हिरवी मिरची छान प्रकारे फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून तिखट मीडियम होईल. मिरची फ्राय झालेली आहे, आपण टोमॅटो टाकून घेऊया. लसूण जिरेची पेस्ट टाकून घेऊयात. लसूण जिरेची पेस्ट फ्राय झाल्याच्या नंतर आपण मटर टाकून घेऊयात. छान प्रकारे परतून घेऊयात. छान फ्राय झाल्याच्या नंतर कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीरला छान फ्राय करून घेणे. कोथिंबीर फ्राय झाल्याच्या नंतर आपण कस्तुरी मेथी टाकलेली आहे. आता आपण मॅश केलेले बटाटे टाकून घेऊया. एकदा बटाटे फ्राय करून घेऊया. परतून घेऊया छान. सगळं मिक्स होईल असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. चटणी टाकून घेऊयात. थोडीशी हळद टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आणि आम्ही सुहाना पावभाजी मसाला वापरलेला आहे. तुमच्याकडे दुसरा असला तर तुम्ही वापरू शकता. तो पण आपण टाकून घेऊयात पावभाजीमध्ये. आपण सर्व मसाले घालून घेतलेले आहेत. तर धनिया पावडर टाकून घेऊयात. तर आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेऊयात छान. छान असं मिक्स करून घेऊयात परतून. सगळीकडे मसाला गेला पाहिजे पावभाजीमध्ये. पाणी घालून घेऊयात. पाणी मीडियम घालायचं आहे. जास्त पतलीही झाली नाही पाहिजे आणि जास्त घट्टही झाली नाही पाहिजे. आपल्याला पाव सोबत व्यवस्थित खाता आली पाहिजे, त्यामुळं मीडियमच करायची आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, मीडियम झालेली आहे. जास्त पतली नाही आणि जास्त घट्ट नाही. भाजी चटचटीत झालेली आहे. कोथिंबीर टाकून घेऊयात. आपण पाव कट करून घेऊयात. पाव कट करून झाल्याच्या नंतर आपण तूप किंवा बटर लावू शकता. आमच्याकडे तूप उपलब्ध आहे, तर आम्ही तूप लावत आहे. गरम करून घेऊयात. पाव आपण आता परतून घेऊया. आपले पाव
असे थोडे मीडियम गरम करून घ्यायचे आहे.